दशक 9वा, समास 3रा, निस्संदेह निरूपण. श्रीराम. श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असोन, हे केवी घडे श्रीराम. सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सकळांमध्ये अलिप्तता, येईल कैसी श्रीराम. तथापि तुम्ही म्हणता, योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरकही आता, येणे न्याये श्रीराम. जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परी तो भोगून अभोगता योगी, यातना ही तया लागी, येणेची पाडे श्रीराम. कुटून नाही कुटिला, रडोन नाही रडला, कुंथोन नाही कुंथिला, योगेश्वर श्रीराम. जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला, नाना परी श्रीराम. ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता याचे समाधान, केले पाहिजे श्रीराम. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे, तुम्हास घडे श्रीराम. ज्याचा अनुभव जैसा, तो बोलतो तैसा, संपदेविण जो दिवसा, तो निरार्थक श्रीराम. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्ये आपदा, भोगिल्याच भोगी सदा, शब्द ज्ञाने श्रीराम. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे, ओळखावा श्रीराम. अनुभवी अनुभव्यास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देहभाव गळे, विदेही देखता श्रीराम. बद्धासारिखा सिद्ध आणि सिद्धासारिखा बद्ध, एक भाविल तो अबद्ध, म्हणावाच न लगे श्रीराम. झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एकसरी, कैसी द्यावी श्रीराम. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानील तो युक्त, कैसा म्हणावा श्रीराम. आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत, येथे श्रोती सावचित्त, क्षण एक व्हावे श्रीराम. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला, नाहीच काही श्रीराम. तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे, न लगे काही श्रीराम. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना, काही केल्या श्रीराम. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी, कळेल कैसा श्रीराम. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार, निर्विकार होती श्रीराम. तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही श्रीराम. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेदबीज, देहाकारे कळेना श्रीराम. देह भाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे, तयास शोधिता नसे, जन्ममरण श्रीराम. जयास जन्ममरण व्हावे, ते तो नवेची स्वभावे, नाहीच ते आणावे, कोठून कैचे श्रीराम. निर्गुणास जन्म कल्पिला, अथवा निर्गुण उडविला, तरी उडाला आणि जन्मला, आपला आपण श्रीराम. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी, आपणास घडे श्रीराम. समर्थ रायाचे महिमान, जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले स्वान, तरी ते स्वानची आहे श्रीराम. ज्ञानी तो सत्यस्वरूप, अज्ञान देखे मनुष्यरूप, भावासारिखा फळद्रूप, देव तैसा श्रीराम. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण, फुटेल कैसा श्रीराम. देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला, हे तो घडेना श्रीराम. तैसा साधू आत्मज्ञानी, बोधे पूर्ण समाधानी, विवेके आत्मनिवेदनी, आत्मरूपी श्रीराम. जळोन काष्ठाचा आकार, अग्नी दिसे काष्ठाकार, परी काष्ठ होईल हा विचार, बोलोच नये श्रीराम. कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, तयास जन्मविता कैसे, कर्दळी उदरी श्रीराम. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, वोघ निवडिता निवडेना, गंगेमध्ये श्रीराम. वोघ गंगे मागे दिसे, गंगा एकदेसी असे, साधू काहीच न भासे, आणि आत्मा सर्वगत श्रीराम. सुवर्ण नवे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमूढ,
तयास हे उमजे ना श्रीराम. अंधास काहीच न दिसे, तरी ते लोक आंधळे कैसे, सन्नपाते बरळ तसे, सन्नपाती श्रीराम. जो स्वप्नामध्ये भ्याला, तो स्वप्न भये वोसणाला, ते भये जागत्याला, केवी लागे श्रीराम. मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एके ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली, सारखीच कैसी श्रीराम. हाती धरिताही डसेना, हे एकास भासेना, तरी ते त्याची कल्पना, तयासीच बाधी श्रीराम. विंचू सर्प डसला, तेणे तोची जाकळला, तयाचेनी लोक जाला, कासावीस कैसा श्रीराम. आता तुटला अनुमान, ज्ञानी अस कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण, चुकेची ना श्रीराम. एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेणपणे हिंपुटी होती, जन्ममृत्ये श्रीराम. तेची कथानुसंधान, पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान, म्हणे वक्ता श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्संदेह निरूपणनाम समास तिसरा समाप्त. दशक 9वा समास तिसरा निस्संदेह निरूपण. श्रीराम. मागील निरूपण ऐकून श्रोत्यांनी प्रश्न केला की असे कसे हे ब्रह्मज्ञान, ब्रह्म असून काहीच नाही हे कसे शक्य आहे. सर्व करून अकर्ता राहणे, सर्व भोगून अभोक्ता असणे आणि सर्वात राहून अलिप्तता हे कसे शक्य होईल. तथापि तुम्ही म्हणता की योगी हा सर्व भोगून अभोक्ता असतो, मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो का. जरी जन्ममृत्यू भोगावे लागले तरी ते भोगूनही तो भोगताच असतो का. मग ह्याच न्यायाने तो यातनाही भोगून भोगत नाही असे म्हणायचे का. याचा अर्थ असा होतो की त्याला कोणी मारून कुटून काढला तरी तो मार खातच नाही, दुःखाने रडूनही रडत नाही, कणत कुंथत असूनही तो योगेश्वर कुंथत कणत नाही, जन्म घेऊनही जन्मत नाही, पतित नसून पतित होतो आणि यातना नसूनही नाना यातना भोगतो. वक्त्याच्या बोलण्यावर श्रोत्यांनी विचाराच्या आड रानात शिरून अनेक आक्षेप घेतले, तेव्हा आता याचे समाधान केलेच पाहिजे. वक्ता म्हणू लागला की तुम्ही सावध व्हावे, तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलता, हे योग्यच आहे. ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. ज्याच्याजवळ संपत्ती नसते त्याचा भरोसाही निरर्थक ठरतो. ज्याच्याजवळ ज्ञानाची संपत्ती नसते आणि जो अज्ञानरूपी दारिद्र्याने सर्व काळ आपदाच भोगत असतो, त्याला शब्दज्ञान असले तरी त्यामुळे जन्ममरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नाही. योग्याची ओळख योग्यालाच पटते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. जो अत्यंत चतुर असेल तोच चतुर माणसाची पारख करू शकतो. जो अनुभवी असतो तोच अनुभवी पुरुषाला जाणतो. जो अलिप्त असतो त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो. आणि जो विदेही असतो त्यास कुणी विदेही भेटला तर आनंदाने त्याचे देहभान हरपते. कुणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो तर कुणी एखादा बद्ध सिद्धपणाचे सोंग आणीत असतो. त्यांना जो एकसारखे मानतो तो मूर्ख असतो हे सांगण्याची ही आवश्यकता नाही. ज्याला एखाद्या भूताने झडपलेले असते तोही देहधारी असतो आणि ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो. म्हणून दोघांना एकसारखे कसे म्हणता येईल. त्याप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला आणि ज्ञानी जीवनमुक्ताला समान मानील त्या पुरुषाला शहाणा कसे म्हणावे. आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. आता प्रचितीचा स्वानुभवाचा काही विचार सांगतो, तरी श्रोत्यांनी क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकावे. जो जो कोणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो, जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा उरतच नाही, त्याला कसे शोधून काढावे. कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताच शोधणाराच तद्रूप होतो. त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. त्याच्या देहात त्याचा शोध घ्यावा तर तो तेथे नसतोच. तत्वांत म्हणजे पंचमहाभूतात शोध घ्यावा म्हटले तर तेथे तो भासत नाही. ब्रह्मरूप झालेला असल्याने त्याला काही केल्या निवडून वेगळाही काढता येत नाही. दिसायला इतर सामान्य देहधारी माणसांसारखाच तो दिसतो, पण त्याच्या अंतरात मी देह हा भावच नसतो. पण वरवर पाहिले असता हे कसे कळून येईल. त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणावे तर तो स्वरूपाकार झालेला असतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की शोध घेणाराच निर्विकार होतो. तो केवळ परमात्मरूपच झालेला असतो. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. तो अखंड एकरूपच असतो. त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विटाळ त्याला झालेला नसतो.
असा जो योगीराज असतो तो अगदी सहजपणे आत्मरूपच असतो. पूर्ण ब्रह्म आणि वेदाचे बीजच असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. देहाकडे पाहिले असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणेच दिसतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी वेगळी असते. त्या स्थितीचा शोध घेऊ लागले तर त्याला जन्ममरण नाही हे कळून येते. त्याला जन्ममृत्यू असतात, तो देह तो स्वाभाविकच नसतो. जे जेथे नसतेच ते तेथे कोठून आणि कसे आणावे. ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्म स्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटले किंवा तो मेला असे म्हटले तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नाही. तो जन्मला आणि मेला हा अज्ञानी माणसाच्या कल्पनाच असतात. भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. म्हणून दुसऱ्या संबंधी आपण ज्या कल्पना मनात करतो त्याप्रमाणे आपल्यालाच भोगावे लागते. म्हणजे ज्ञानी पुरुषाला जन्ममरण आहे हे चिंतिले असता आपण ते त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते. त्यामुळे त्याचे तर काहीच बिघडत नाही, पण दोष मात्र आपल्याला लागतो. एखादा सामर्थ्य संपन्न राजा आहे तर त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होते. पण कुत्री त्याच्यावर भुंकतात. ती बोलून चालून कुत्रीच असतात. त्यांना त्यांची थोरवी कशी कळणार. ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो, पण अज्ञानी माणसाला तो मनुष्य रूप दिसतो. ज्याचा भाव जसा असेल तसा देव त्याला फलद्रूप होतो. त्याप्रमाणेच अज्ञानी माणसाचे असते. देव वास्तविक निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात. पाषाण फुटतो, पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल. देव एकला एकच सर्वत्र ओतप्रोत संचलेला असतो, पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामारूपांचा केला आहे, म्हणून तो बहुविध झाला, पण असे तर घडत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. सारासार विवेकाने आत्मनिवेदन करून तो आत्म्याशी एकरूप झालेला असतो. लाकूड जळते तेव्हा त्यातील अग्नी काष्ठाचा जसा आकार असेल तसेच त्या आकाराचा दिसतो, पण ते परत काष्ठ होईल असा विचार तर बोलू सुद्धा नये. कापूर जळताना त्याचा आकार भासत असतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो. जळत असलेला कापराचा खडा परत कर्दळीतून उत्पन्न होत नसतो. तसा ज्ञानाग्नीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की परत तो जन्मास येत नाही. भाजलेले बीज असले की ते पेरले तरी उगवून येत नाही. वस्त्र एकदा जळले की त्याची घडी उकलत नाही. एखादा पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येत नाही. गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत असतो आणि गंगा तर एकदेशी आहे, पण साधू तर काहीच भासत नाही आणि तो ज्याच्याशी एकरूप होतो तो आत्मा तर आहे, म्हणून तो आत्मरूप साधू वेगळा राहत नाही. परिसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण झाले की ते सुवर्ण परत लोखंड होत नाही. त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. जे लोक अज्ञानी जडमूड असतात त्यांनाही उमजत नाही, म्हणून साधूस जन्म असतो असे ते समजतात. आंधळ्या माणसाला काही दिसत नाही, पण म्हणून इतर लोकांना आंधळे कसे म्हणता येईल. संनिपात ज्वर झालेला रोगी त्या ज्वरामुळे वाटेल ते बरळू लागतो. त्याप्रमाणे अज्ञानी लोक ज्ञानी साधूबद्दलही हवे ते बरळत असतात. जो स्वप्नात भ्यालेला असतो तो स्वप्नात भयाने बरळू लागतो, पण जो जागा झालेला असतो त्याला स्वप्नभय कसे वाटणार. दोन माणसे रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसली. एकाने ही मुळी आहे हे ओळखले नाही, त्यामुळे त्याला तो सर्प वाटून तो भ्यायला. दुसऱ्याने ती मुळी आहे सर्प नव्हे हे ओळखले, त्यामुळे तो मुळीच भयभीत झाला नाही. मग दोघांची अवस्था सारखी कशी लेखता येईल. ती मुळी हातात धरली तरी ती डसत नाही हे भ्यायलेल्या माणसाला पटत नाही, म्हणजे त्याची कल्पनाच त्याला बाधक ठरते. ज्याला साप विंचू डसतो तो त्यामुळे व्याकुळ होतो, पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील. आता श्रोत्यांच्या शंकेचे समाधान झाले असेल. जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसास ओळखू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसास ओळखू शकत नाही आणि त्याचे जन्ममरणही चुकत नाही. एका आत्म्याला जाणण्यासाठी लोक आटापिटा करीत राहतात आणि अज्ञानाने कष्टी होतात. जन्ममृत्यूचे दुःख भोगत राहतात. हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितला जाईल, तरी सावधान असे वक्ता म्हणाला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्संदेह निरूपणनाम समास तिसरा समाप्त.